नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गतच्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आता शासनामार्फत व्यवस्थितरित्या सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजेच आपल्याला रात्रीच्या वेळी पहाटेच्या वेळी केवायसी करण्याची काही गरज नाही। दिवसभरात कोणत्याही वेळेस तुम्ही केवायसीची प्रोसेस केली तर तुमची केवायसी सक्सेसफुली सबमिट होणार आहे। तर मित्रांनो, ही केवायसी करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। ते म्हणजे पहिलं आधार कार्ड आणि दुसरं म्हणजे आपल्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल। तर ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत। आता केवायसी करताना पतीचे किंवा वडिलांचे सुद्धा आधार कार्ड लागत आहे, त्याच्यामुळे आधार कार्डचा विषय काही येत नाही। आधार कार्ड आपल्याला पतीचे आणि स्वतःचे उपलब्ध होऊ शकते आणि वडिलांचे सुद्धा आधार कार्ड आपण उपलब्ध करू शकतो। परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आधार कार्डला मोबाईल नंबर कोणता लिंक असणार आहे। कारण की मित्रांनो, भरपूर अशा महिला भगिनी आहेत ज्यांचे आधार कार्डचे मोबाईल चेंज झालेले आहेत। जवळील जे आधार कार्डला लिंक असलेले मोबाईल जे आहेत हरवलेले आहेत किंवा त्यांनी स्वतःहून काही दिवसांनी हा मोबाईल नंबर चेंज केलेला आहे, परंतु आता सध्या त्यांना अडचण येत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे की सध्या घडीला चालू घडीला तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक असणार आहे हे तुम्ही कोणत्याही ठिकाणी OTP न पाठवता वेबसाईटच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटात घर बसल्या सुद्धा चेक करू शकणार आहे। तर मित्रांनो, आपण जर केवायसी करत आहात आणि तुम्हाला जर मोबाईल संदर्भात कोणती अडचण येत असेल, म्हणजेच आपल्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे जर पाहायचं असेल तर मित्रांनो, अगदी 2 मिनिटात तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो की आपण वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे आपण कसा शोधून काढायचा। त्यासाठी मित्रांनो, आपल्याला आधार कार्डच्या वेबसाईटवरती यावं लागेल। आपण गुगलला आधार कार्ड असं जरी सर्च केलं तरी या ठिकाणी मित्रांनो माय आधार म्हणून अशी लिंक आलेली पाहायला मिळेल। हीच ऑफिशियल लिंक आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, पुढे आपल्याला आता आधार कार्डची वेबसाईट जी आहे ती ओपन होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता आधार कार्डची वेबसाईट जी आहे ती या ठिकाणी ओपन झालेली आहे। आधार कार्डची वेबसाईट ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला भरपूर असे ऑप्शन पाहायला मिळणार आहेत जे आधार कार्ड रिलेटेड असणार आहेत, परंतु याच्यामधील आपल्याला मोबाईल नंबर जो चेक करायचा ऑप्शन आहे तो या ठिकाणी येणार आहे। एक नंबरलाच मित्रांनो माय आधार हा जो ऑप्शन पाहायला मिळत आहे, याच्यामधीलच इथं 3 नंबरच्या लाईनमध्ये आधार सर्व्हिस जी आपल्याला पाहायला मिळत आहे, याच्यामधील जो खालचा ऑप्शन आहे चेक आधार व्हॅलिडिटी हा जो ऑप्शन आहे, याच्यामधूनच आपल्या आधार कार्डला कोणता मोबाईल लिंक आहे तो कळणार आहे। लक्षात ठेवा, चेक आधार व्हॅलिडिटी हा जो ऑप्शन आहे याच्यावरून आपल्याला चेक करायचा आहे। कुठून आपण गेलो तर माय आधार वरून या ठिकाणी आधार सर्व्हिसमध्ये चेक आधार व्हॅलिडिटी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला पुढे नवीन पेज ओपन झालेलं पाहायला मिळेल। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता चेक आधार व्हॅलिडिटीसाठी एक नवीन पेज आता ओपन झालेला आहे। आता या ठिकाणाहून मित्रांनो आपल्याला आपला आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चा कोड भरून खाली प्रोसेड वरती क्लिक करायचं आहे। तर सुरुवातीला आपण या ठिकाणी आता आधार कार्ड नंबर जो आहे तो भरून घ्यायचा आहे। तर इथं मित्रांनो पाहू शकता आपण आधार कार्ड नंबर जो आहे तो भरून घेतलेला आहे। खाली आपल्याला कॅप्चा कोड दिलेला आहे तो सुद्धा टाकून घेऊया। तर इथं कॅप्चा कोड टाकलेला आहे, प्रोसेड वरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी प्रोसेड वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कसल्याही पद्धतीचा OTP जाणार नाही। सुरुवातीला सांगितल्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फक्त प्रोसेड वरती क्लिक करायचं आहे। ऑटोमॅटिकली तुमची संपूर्ण डिटेल ओपन होणार आहे। तर प्रोसेड वरती क्लिक करतोय। इथं पाहू शकता आपलं आधार व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी आपली आधार कार्डची डिटेल आपल्या पुढे आलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता या आधार कार्डचे जेंडर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, त्यानंतर स्टेट सुद्धा पाहायला मिळत आहे आणि जो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे मोबाईल नंबरचा। तर या ठिकाणी त्या मोबाईल नंबरचे शेवटचे 3 डिजिट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, म्हणजे शेवटचे 3 क्रमांक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या क्रमांकाचा घरातील जो काही मोबाईल असेल तो मोबाईल तुमच्या आधार कार्डला लिंक असेल। म्हणजेच याच्या अगोदर तुमचा हरवलेला मोबाईल असेल किंवा तुम्ही चेंज केलेला असेल तर तुमच्या चालू घडीला आधार कार्डला मोबाईल नंबर कोणता लिंक आहे तर हे शेवटचे 3 आकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच्यावरून तुम्ही सुरुवातीचे जे काही आकडे असतील ते तुम्हाला लगेच समजून जातील, म्हणजेच तुमच्या आधार कार्डला सध्या मोबाईल नंबर कोणता लिंक आहे ते या ठिकाणी लगेच कळून जात आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, OTP तुमचा जर सेंड झाला, म्हणजेच लाडक्या बहिणीचा OTP जर सेंड झाला तर तो OTP कोणत्या मोबाईलवरती सेंड होत आहे तर ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा आधार कार्डला आपला चालू मोबाईल नंबर लिंक आहे, तर याच नंबरवरती म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी या आधार कार्ड नंबरला हा मोबाईल नंबर लिंक आहे, त्याच्यामुळे हा दिसत आहे। तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमच्या आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे त्याचे शेवटचे 3 आकडे तुम्हाला या पद्धतीने पाहायला मिळतील। तर या साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल पाहू शकता
आणि OTP कोणत्या ठिकाणी जाते हे तुम्हाला लगेच 2 मिनिटात कळून जाईल। तर मित्रांनो, ही अगदी साधी आणि सोपी प्रोसेस तुम्ही पाहिली, तुम्ही घर बसल्या अगदी 2 मिनिटात सुद्धा करू शकणार आहे। लाडक्या बहिणीचा OTP जर सेंड झाला आणि तो जर तुम्हाला कोणत्या मोबाईलवरती गेलेला कळत नसेल तर या पद्धतीने चेक करा, तुम्हाला अवघ्या 2 मिनिटात समजून जाईल की तुमचा OTP कोणत्या मोबाईलवरती गेलेला आहे। तर मित्रांनो, चालू राहिलेला एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपण वारंवार चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। लाडक्या बहीण KYC संदर्भात जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की त्याबद्दल आपल्याला मेसेज करा, कमेंट करा, त्याबद्दल आपण नक्कीच त्याच्यावरती सविस्तर असं उत्तर देण्याचा प्रयत्न करू। आजच्यासाठी येथेच थांबतो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।